लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21,44 कोटी रुपयांचं वाटप सुद्धा करण्यात आलंय। अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे। योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्यात आलेली होती आणि या छाननीमध्ये हा प्रकार उघडकीला आलेला आहे। ऑगस्ट 2024 मध्ये योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली। लाभार्थीच्या यादीमध्ये 14,298 पुरुष सुद्धा शिरले। त्यांनी या संपूर्ण योजनेचा लाभ सुद्धा घेतला। त्यांना कुणी घुसवलं, छाननी कुणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा, त्यासाठी जबाबदार कोण, असे प्रश्न आता निर्माण झाले। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाची पडताळणी केली असता आणखी गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत। आता हे 21 कोटी रुपये राज्य सरकार पुन्हा वसूल करणार का, हा सवाल विचारला जातोय। ग्राफिक्समधून पाहतोय 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ झालाय। 10 महिन्यांमध्ये 21,44 रुपयांचं लाडक्या पुरुषांना वाटप झालेलं आहे। या योजनेच्या लाभार्थीची छाननी करताना हा प्रकार उघडकीला आलाय। पुरुषांनी डल्ला मारला कसा, जबाबदार कोण, हे शोधण्यासाठी कागदपत्रांची छाननी करण्यात आली। 2,36,014 लाभार्थींसंदर्भात संशय आहे। लाडक्या पुरुषांना दिलेलं मानधन परत घेणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्यांनी मदत केली नाही, तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागे पुढे बघणार। काय प्रॉब्लेम, काय तुला प्रॉब्लेम आहे? मला जे मी मगाशी सांगितलं की हो बाबा थांबले, मीच तेच सांगितलं बाळा, ते वेगळं काही सांगितलं नाही। कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये 2-2 संघटना असा वाद नकोय। एक संघटना असली तर त्याला उद्याच्याला स्पर्धा भरवल्यानंतर ज्यांना कुणाला पारितोषिके मिळतात त्याच्याबद्दल काही निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करता येते।